जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र महाराज की जय, नव सिद्धाय नवनारायण नवनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त, हे राजाधिराज सद्गुरुनाथ श्री आनंदाश्रम स्वामी महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर भगवान की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेवियेला, नका पाहू गुण दोष, झालो दास मी पायाचा, आता उपेक्षिता मज, तरी ते लाज कवनाशी, तुका म्हणे भागवत केले श्रुत हे सकळा, नका पाहू गुण दोष, दास मी पायाचा, श्री ज्ञानेश्वर भगवान की जय। सगळ्या श्रोत वर्गाला आपण विनंती करतो, आवृत्ती क्रमाच्या 2 भाग आपण प्रस्तुत केले। त्या 2 भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये ज्ञानेश्वरीची सुरुवात आणि भावीने ओम इति अक्षराने केलेलं मंगल आणि गणपती स्तवन, गणपतीचे अलंकार इत्यादी विषय आपण आणि वर्णन ऐकलं। त्यानंतर सरस्वतीला नमस्कार करून माऊली पुढे जातात। सरस्वती नमस्कार केल्यानंतर आजच्या चिंतनामध्ये सद्गुरूचं नमन माऊली करतात, सद्गुरूला नमन करतात। सद्गुरूला नमन करत असताना त्या ओव्या आपण 6 ओव्या आहेत, त्या 6 ओव्यामध्ये माऊली चिंतन सद्गुरूचं मानतात। सद्गुरू नेमकं काय आहे, कशासाठी आहे, त्यांचा परिणाम काय आहे, या सगळ्या गोष्टी माऊली आपल्या जीवनावर जो परिणाम झाला किंवा आपल्याला जो त्या सद्गुरूची जी गरज आहे त्याचा जो परिणाम झाला ते ओवीमध्ये सांगतात। पहिल्याच ओवीमध्ये माऊली 22वी ओवी आहे, त्याच्यामध्ये वर्णन करतात, मज हृदये सद्गुरु, जेने तारिला हा संसार पुरू, मनोनी अत्यादरू विवेकावरी, जैसे डोळ्यांजन भेटे, ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी, का चिंतामणी आली हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती, ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते गुरु भजिजे, जेणे कृत कार्य होईजे, तैसे मूळ सिंचने ते शाखा पल्लव संतोषती, का तीर्थे जिये त्रिभुवनी, ते घडते समुद्र वगानी, ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ, तैसा पुरत पुढती तोची, व्याभिवंदिला श्री गुरुची, जो अभिलाषित मनोरुची, पुरविता तू। अशा प्रकारे प्रत्येक मानवी जीवनामध्ये सद्गुरूचं काय गरज आहे, सद्गुरूची काय आवश्यकता आहे, म्हणून माऊली वर्णन करता, मज हृदयी सद्गुरु, या 6 ओव्याचं आपण चिंतन मांडणार आहोत। श्री गुरुचं महात्म्य काय, श्री गुरुची गरज काय आहे, प्रत्येक मनुष्य प्राण्याला गुरु मिळतो का, गुरु असतो का, गुरु आहे का, या सगळ्या बाबतीचं आपण चिंतन करणार आहोत। आणि सद्गुरू भेटल्यानंतर काय काय परिणाम होतो
हे सगळं आपल्याला चिंतन करायचं आहे. तेव्हा आपण पहिल्या गुरु बोलतो आहोत, मज हृदयी सद्गुरु. माऊली आपला स्वतःचा अनुभव सांगतात की माझ्या हृदयामध्ये सद्गुरु निवृत्तीनाथाने वास्तव्य केल्यानंतर जेणे त्याला संसार गुरु म्हणजे काय, हा गाडग्या मडक्याचा संसार नव्हे, तर संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू, याला शास्त्रीय भाषेत संसार म्हणतात. आणि माऊली म्हणतात माझ्या हृदयामध्ये सद्गुरूने वास केला, आणि वास केल्यामुळे आणि हा संसारात असलेला हा महापूर, हा भवरोग, हा भवसागर मी सहजपणे उतरून जातो आहे. म्हणून विशेष अत्याविवेकावरी सद्गुरूने कृपा केली, सद्गुरू हृदयात वास केला, आणि परिणाम काय झाला, तर परिणाम असा झाला की माझा अत्यंत विवेकावर, कारण विवेक हा जो आहे सत्सद विवेक सत्सद बुद्धी ही निर्माण होण्याकरता गुरुची गरज आहे. ती गुरुची गरज असताना परिणाम काय होतो, जैसे डोळ्या अंजन भेटे. जसं डोळ्यामध्ये अंजन नावाचं एक काजळ तयार होतं, ते काजळ आयुर्वेदिक शास्त्रदृष्ट्या बनवलेलं असतं. ते जर बनवलं, ते जर डोळ्यात घातलं, तर त्यामुळे काय होतं, दृष्टीचा फाटा, दृष्टी विशाल होते, दृष्टी प्रगल्भ होते, नवे त्याचा परिणाम त्याला पृथ्वीमध्ये असलेलं धन त्याला दिसतं, आणि त्याकरता डोळे अंजन भेटे. पुढे एक ठिकाणी माऊली म्हणतात डोळे अंजन जरी घातलं, पण ते डोळ्यात अंजन घालण्याकरता ते पायाळू पाहिजे, आणि भाग्यवान आणि भाग्यवान पाहिजे. पुन्हा भाग्यवान कोण आहे, डोळ्यात अंजन घालून करता सद्गुरु रूपी अंजन आपल्या दृष्टीत प्राप्त व्हावं, याच्या करता आधी तो भाग्यवान पाहिजे. भाग्यवान कुणाला म्हणावं, हे घरदार संपत्ती इस्टेट प्रॉपर्टी याला शास्त्रीय भाषेत भाग्य म्हणत नाही. संसार आहे ते नाशिवंत आहे, परंतु जे भाग्य आहे ते भाग्यवंत म्हणू जया, भाग्यवंत म्हणू जया. शरण गेले पंढरीराया, शरण गेले पंढरीराया, त्याला भाग्यवान म्हणावं जे भगवंताला शरण गेले. आणि अशा भाग्यवानाला त्या तो पायाळू. पायाळू म्हणजे काय, तर श्रद्धाळू असला पाहिजे. कारण म्हणून संत अध्यात्मिक चिंतन सांगतात की तुला जर ज्ञान पाहिजे असेल तर काय आहे, ते ज्ञान पैगा भरवे, जरी म्हणया ती आणावे, ते या संताशी बाजावे सर्वस्वेशी. तर तो पायाळू जरी असेल तर तो श्रद्धावान असला पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानाला ज्ञानाची प्राप्ती होते. त्याकरता आता आपण सद्गुरू बद्दल बोलणार आहोत. कारण सद्गुरू नेमकं काय आहे, सद्गुरू शब्द आहे, सद्गुरू श्री गुरु काय निस्ते गुरु. तर या जीवनामध्ये सद्गुरू प्राप्त व्हावा. सद्गुरू बद्दल नाथ बाबा ओवी टाकतात. कारण काय आहे की गुरुला काही तोटा नाही. गुरु इतके आहेत, इतके गुरु आहेत, भरपूर गुरु आहेत, गुरूंचं इतकं प्रमाण आहे की मला वाटतं कदाचित शिष्य लवकर भेटत नाही, गुरु इतके लवकर भेटतात. परंतु इथे जे सद्गुरू शब्द वापरला गेला माऊलींनी, त्या सद्गुरू शब्दाबद्दल नाथ बाबा भागवतामध्ये चिंतन सांगतात की काय, घरोघर गुरु गुरु करीती आयशे, घरोघर गुरु आहे ते किती काय, पण सद्वस्तू ते मिळविती. गुरु गुरु म्हणणारे घरोघर भरपूर गुरु आहे, पण ज्या सद्वस्तूला मिळविणारा सद्गुरू जीवनामध्ये आला पाहिजे, तेव्हाच हा संसार रूपी भवसागर करून जाता येतो. आता गुरुचा विषय असा आहे की गुरु काय महात्म्य आहे गुरुला, गुरुची काय गरज आहे का, गुरुची गरज आहे. कारण काय आहे गुरुची गरज का आहे, कारण गुरुविना ज्ञान प्राप्तच होत नाही. नाथ बाबा आपल्या हरिपाठात सांगतात काय की जो जसं दास गुरुचा पूर्ण अभ्यासाचा तोची जाणे. जो सद्गुरूचा दास आहे, ज्याचा पूर्ण अभ्यास आहे, त्यालाच हे ब्रह्मतत्व जाणता येतं, इतराला जाणता येत नाही. म्हणून परमार्थिक जीवनामध्ये सद्गुरूची अत्यंत गरज आहे. आता संसारामध्ये गुरुची गरज आहे, कारण संसार गुरु नाही का, संसारात गुरु आहे. आम्ही त्याबद्दल चिंतन सांगतो. संसारामध्ये जी गुरु आहे ते बघा, जन्माला आल्यापासून ही गुरु नावाची संज्ञा आपल्याला प्राप्त झाली, फक्त आपण त्याला मानत नाही, जाणत नाही, किंवा त्याचा विचार आपण करत नाही. म्हणून आपल्याला वाटतं मला गुरु केव्हा, तर गुरु सुरुवातीला जन्माला आल्यापासून पहिला गुरु दाईने आई दाखवली, आईने बाप दाखवला, म्हणून दाई पहिली गुरु, आई दुसरी गुरु, आणि तिसरा गुरु बाप. बापाने मुलाला धर्म शिकवावा. काय शिकवावा, धर्म शिकवावा. समाजामध्ये ज्या काही घटना घडतात, कारण त्या घटनेला आपण जबाबदार आहेत, पालक जबाबदार आहेत,
कारण पालकाने वडिलाने आपल्या मुलाला धर्म शिकवावा. पण जर आपल्या वडिलाने जर त्याला दारू आणायला सांगितली, तंबाखू आणायला सांगितली, सिगरेट आणायला सांगितली, तर त्या मुलावर असा परिणाम होतो. माऊली पुढे वर्णन करतात, वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविते. अशा प्रकारे वडील माणसाने धर्म शिकवावा, पालकाने वडिलाने मला धर्म शिकवावा. आता मुलाला धर्म शिकवल्यानंतर पहिली गुरुदाई, दुसरी आई, तिसरे वडील. आता पुढे थोडा मोठा झाला, स्कूलला शाळेत जायला लागला, पहिलीला गेला, दुसरीला, प्रत्येक वर्गात वेगवेगळे गुरु मिळत जातात. 10वीला गेला वेगळा गुरु, पुढे माध्यमिक शिक्षणात गेला, प्रत्येक विषयाचे वेगळे गुरु. त्याच्यानंतर कॉलेजला गेला, वेगवेगळ्या शिक्षणाचे गुरु. ग्रॅज्युएशन झालं, नोकरी लागली, नोकरी लागल्यानंतर नोकरीमध्ये पैसे कसे खायचे शिकवणारे गुरु, सिगरेट कशी ओढायची, दारू कशी प्यायची हे शिकवणारे गुरु. नवे त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा त्याचं लग्न होतं तेव्हा त्याला महागुरु भेटतो. आणि एकदा का महागुरुची गाठ पडली, का महागुरु एकदा घरात आला, का मग बाकीचे सगळे संबंध संपुष्टात येण्याचा प्रयोग होतो. अशा प्रकारे तो महागुरु लग्न झालं की मग महागुरु मग सगळं त्यांच्या सल्ल्याने संसार चालतो, त्यांच्या सल्ल्याने कारभार चालतो. ते म्हणजे आईबाप नको तर आईबाप नको, ते म्हणजे नातेगोते नको तर नातेगोत नको. गुरु का त्यांना गुरु म्हटलं जातं? कारण बायको एकदा आली, सुरुवातीला येते तेव्हा फार नम्र असते बरं का. किती नम्र, भयंकरच नम्र. त्या एका कवीने असं म्हटलं, नवी नवी नवरी तवा शेवरीवाणी लाज झाली चिलपी आता कोंबडीवाणी सुंदर फो बाई फो आता फुगडी फो जमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. वर्षभर ती आपली कमान बसेपर्यंत अत्यंत नम्र असते, पण तीच बायको आपल्याला नंतर दिवसातून 4 वेळा 6 वेळा म्हणते, अहो तुम्हाला काही कळत नाही, अहो तुम्हाला काही कळत नाही. मग ज्याला कळत नाही तो शिष्य, ज्याला कळतो तो गुरु. असा महागुरु आपल्या जीवनामध्ये एकदा आला की मग त्या बऱ्याच भानगडी निर्माण होतात, बऱ्याच गोष्टी घडतात. आणि महागुरूच्या सल्ल्याशिवाय संसाराचा गाडा, कोणत्या त्या भौतिक संसाराचा गाडा चालतच नाही. पुढे वाटण्या इशे वाटे, प्रत्येक ठिकाणी महागुरूचा मोठा सहभाग असतो. असा गुरु जीवनामध्ये आल्यानंतर संसारामध्ये तुम्ही एवढे गुरु करता, सगळे गुरु संपून जाता. एक गुरु, पहिलीचा गुरु दुसरीत नाही, दुसरीचा पाचवीत नाही, पाचवीचा 10वीला नाही, 10वीचा कॉलेजला नाही, कॉलेजचा नोकरीत नाही, नोकरीचा संसारात नाही. मग एवढे गुरु केले, सगळे गुरु संपले. पण हा महागुरु जो तुम्ही शेवटी केला, हा मात्र मरेपर्यंत आपली पाठ सोडत नाही, शेवटपर्यंत आपल्या पाठीला ही गुरुदशा लागलेली असते. मग आमचं असं मत आहे की तुम्ही जीवनामध्ये एवढे गुरु करता, मग असा वारकरी संप्रदायाचा अथवा कुठल्याही पारमार्थिक व्यवस्थेचा एखादा गुरु का करू नये, तुळशीमा गळा का घालू नये, गंधटिळा कपाळाला का लावू नये, ज्ञानेश्वरी का वाचू नये, भागवत का वाचू नये. अरे एखादा गुरु करा, जीवनाचं कल्याण करा. कारण हा जो ध्येय आपल्याला प्राप्त झाला, हा कशा करता प्राप्त झाला? काय देवे देवे दिला दान, देवे देवे देह दिला दान. देवाने हा ध्येय आपल्याला दान केलाय. कशा करता केला? तर याच्याच करता केला. कारण देवे दे दिला भजना गोमटा, तो झाला पाटा बाधिकेचा. भगवंताने आपल्याला हे शरीर भगवंताच्या भजना करता, मोक्ष प्राप्ती करता, तत्वावबोध होण्याकरता देह दिला, शरीर दिलं. पण आपण ते विसरून गेलो. का बरं विसरलो? आपल्याला खऱ्या सद्गुरूची गाठ पडली नाही. आपल्याला भौतिकाचे गुरु आवडले, आपण ते गुरु केले, पण आपल्याला सदवस्तूला मिळणारा गुरु, सद्गुरू आपल्याला भेटला नाही. जे भेटले ते गुरु ते स्वतः सुखी नाही. तुम्हाला काय सुख देणार आहे? कारण गुरुची कृपा दृष्टी अशी आहे, कृपा दृष्टी न्यालिले आपल्या पदी बैसविले. असे ते सद्गुरू असतात. ते जीवनामध्ये आले तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. पण आपल्याला खरा मार्ग कुणी सांगितलाच नाही. पुढच्या स्टेज मागचा शहाणा असे म्हणतात, परंतु आपण एवढ्या ठेचा खाल्ल्या, पण आपण आपल्या मुलांना खरं सांगितलं नाही. त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला सांगितली नाही, त्यांना गीता तत्व सांगितलं नाही, त्यांना भागवत वाचायला लावलं नाही. मग आपण त्यांना संसारामध्ये फक्त पैसे कमवणे आणि पैसे कमवून भोग भोगणे एवढंच आपण त्यांना शिकवलं. मग आपण धर्म शिकवला का? आपण कुठंतरी कमी पडलो का नाही? ज्याने त्याने या प्रवचनाचा आणि
संपर्क साधून या प्रवचनाच्या निमित्ताने आपल्याकडे जे विषय मांडला त्याचं विचार चिंतन करावं. जरी डोळे अंजन भेटे, अशा प्रकारे डोळ्यामध्ये अंजन घातल्यानंतर जर जमिनीतलं धन सापडतं, धन दिसतं, मग आपल्याला आपलं आत्मतत्व का प्राप्त होऊ नये ते प्राप्त होईल. पण सद्गुरूची गाठ पडली तर, सद्गुरू भेटल्यानंतर पुढच्या जे चिंतन सांगतात, माऊली म्हणतात, चिंतामणी आले हाती, सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम श्रीनृती ज्ञानदेव म्हणे. माऊली म्हणतात की मी निवृत्तीचा दास झालो, निवृत्तीचा अनुग्रह मला प्राप्त झाला. आणि चिंतामणी हातात आल्यावर सगळ्या आयुष्यातल्या चिंता संपून जातात. तशी सद्गुरूची कृपा झाली तर आयुष्यामध्ये कुठली चिंता राहणार नाही. आणि परिणाम काय, सदा विजय वृत्ती मनोरथी, सगळ्या मनोरथावर विजय प्राप्त करण्याचं सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि किती प्राप्त होईल तर मनोनी, पुढे जाऊन मनोनी शब्द वापरला महाराज. काय आहे मनोनी? मनोनी आणि जाणते नि गुरु भजिजे, ही फार सुंदर उभी आहे. ह्या संसार भवसागराच्या, संसार स्वरूपी असलेल्या भवसागरातून तरुण जाण्याकरता सद्गुरूची गरज आहे. माऊलीने तो गुरु स्वीकारला, तो गुरु आपल्या जीवनात आणला आणि त्याचं जे स्थान आहे ते आपल्या हृदयामध्ये प्रस्थापित आपल्या गुरुला केलं काय. आणि आपल्या हृदयामध्ये आणि श्री गुरुची पावलं स्थापन केल्यामुळे त्याच्यावर जो परिणाम झाला, दही डोळे अंजन भेटे. डोळ्यामध्ये अंजन घालावं तर दृष्टी फाटा फुटला आणि जिकडे तिकडे पाहिजे, जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग माझा जानगा पारता. खरं भक्तीचं स्वरूप माऊलीला प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे त्यांना जे भेटावं ते भेटलं, त्यांना जे मिळावं ते मिळलं. दृष्टी प्रगल्भ झाली, दृष्टी विशाल झाली, त्याला दिव्य दृष्टी म्हणतात. अर्जुनाला दृष्टी नव्हती का, पण जेव्हा कुरुक्षेत्रावर भगवंताने विश्वरूप निर्माण केलं, विश्वरूप दाखवलं गेलं, तर सुरुवातीला अर्जुनाला पाहता आलं नाही. पण डोळे नव्हते का, तर चर्म चक्षुने ईश्वरी तत्वाचा बोध होत नाही, आत्मचैतन्य दर्शन घडत नाही. त्याच्याकरता दिव्य दृष्टी प्राप्त व्हावी लागते. आणि दिव्य दृष्टी ती श्री गुरुकडून, सद्गुरुकडून प्राप्त यावी लागते. त्याच्याकरता एकदा असा श्री गुरु चिंतामणी हातात आला की आपला संपूर्ण संसारात जन्माला आल्याचं सार होईल. म्हणून माऊली सुंदर वर्णन करतात. काही ठिकाणी तर माऊली गुरुबद्दल एवढं सुंदर सांगतात, कारण माऊलीचे अभंग चिंतनीय आहे. गुरुबद्दल माऊली एक वर्णन करतात. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा प्रेमाचा गरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू, कदा काळी डळमळणार, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु हा परब्रह्म केवळ, गुरु सोडली तात्काळ काट लिंग दिह्याची. गुरु आपल्याला लिंग द्याची गाठ सोडून आत्मचैतन्य दर्शन घडवतो. गुरु हा वैराग्याचं मूळ आहे, गुरु धैर्याचा डोंगर आहे, गुरु सुखाचा सागर आहे आणि अशा गुरु प्रेमाचा सागर आहे. नवे नवे गुरु कुठल्याही काळामध्ये डळमळीत होत नाही. काय आहे महाराज, आपण जीवनामध्ये राहत असताना परमार्थी आपल्याला आपण माळा घालतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आपल्याला खरा बोध होत नाही. याचं कारण एकच आहे की ज्यांच्याकडून आपण अनुग्रह घेतो ते पूर्णत्वाला नसल्यामुळे त्यांनाही काही प्राप्त नाही, आपल्यालाही काही प्राप्त नाही. माळा घाला, माळा घाला, माळा घाला, कोणी उठतो माळा घालतो, पण गुरु होणं एवढं सोपं नाही बरं का. आम्ही गीता चिंतन करत असताना काय रामसुद्धाजी महाराज जेव्हा गुरुबद्दल लिहितात की गुरु होणं किती अवघड आहे. कारण गुरु झाल्यानंतर शिष्याच्या पाप पुण्याचा सगळा भार त्या गुरुवर येतो. त्या गुरुला सगळं ते सांभाळावं लागतं. जर का एखाद्या शिष्याने गडबड केली, एखादा शिष्य पती झाला, पतन झाला, तर त्याचा दोष श्री गुरुवर येतो, सद्गुरूवर येतो. म्हणून गुरु होण्याकरता आपली स्वतःची परमार्थिक ताकद एवढी भक्कम पाहिजे की कितीही शिष्याने दोष केला जागेवर आणण्याचं सामर्थ्य आपल्यात पाहिजे. नवे नवे त्याचं पाप क्षालन करण्याचं सामर्थ्य आपल्यात पाहिजे. गुरु होणं जेवढं सोपं आहे तेवढं गुरुची जबाबदारी निभावणं फार अवघड आहे महाराज. थोडक्यात भौतिक दृष्टांत घ्या ना. एकदा मुली 7 फेऱ्या केल्या, लग्न लावून आली, तुमच्या नावचं कुंकू कपाळाला लावलं की तिची जशी सगळी जबाबदारी तुमच्यावर येते, तसं एकदा भगवंताच्या नावाने कपाळाला बुक्का लावला
गळ्यात तुळशीची माळ घातली आणि ज्यांनी घातली त्या सगळी जबाबदारी तुमची त्या श्रीगुरूवर येऊन पडते. म्हणून असे श्रीगुरू आपल्याला भेटले पाहिजे जे आपल्या संपूर्ण या भवसागराचा परिहार करतील. म्हणून काही ठिकाणी एकनाथ बाबा म्हणतात, ऐशी याचा पदर धरा, ऐशी याचा पदर धरा, जो नेईल पहिलं तिरा, जो नेईल पहिलं तिरा. अशाचा पदर धरा की ज्याला पूर्णपणे या भवसागरात चांगल्या प्रकारे पोहता येतं, त्याचाच पदर धरा. म्हणजे त्याला पोहता येत असल्यामुळे तुम्हाला बुडण्याचं भय राहणार नाही. म्हणून अशा प्रकारे आपण पुढच्या चिंतन करणार आहोत. म्हणून श्री गुरु करत असताना विचार करा, गुरु केल्याशिवाय राहू नका आणि गुरु केल्याशिवाय मरू नका. बऱ्याच लोकांनी माळा घातल्या, गुरु केले. अहो, गुरु केल्यानंतर त्यांची गुरुची 10 वर्षे भेटत नाही. वास्तू गुरु शिष्य संवाद नेहमी झाला पाहिजे. परमार गुरुला आणि माझं नेहमी चिंतन असतं, नेहमी सांगत असतो की गुरु जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा गुरु पुढे फार संसारिक अडचणी मांडू नका. मग काय मांडा, महाराज मी जप करतो, नामस्मरण करतो, पण अनुभूती का येत नाही, माझं मन परमार्थात लागत नाही, मला जपायला बसलो अनेक विचार मनामध्ये येतात. हे असे विचार गुरुजी पुढे मांडा. गुरु त्याचं उत्तर देईल. कारण गुरुच्या श्रुतने वाचला पाहिजे, गुरु वेद शास्त्राचा अभ्यासक असला पाहिजे, गुरु शब्द सामर्थ्याने श्रीमंत असला पाहिजे, जेणेकरून शिष्याच्या सगळ्या शंकेचं समाधान त्या गुरुला करता आलं पाहिजे. अशा गुरुची गाठ आपल्याला पडली पाहिजे आणि असे गुरु जर जीवनामध्ये आले तरच आपलं कल्याण होईल. म्हणून माऊली या ओळीमध्ये सांगतात, म्हणून जाणतेने गुरु बदली. आता इथं जाणत्या शब्दाला फार महत्व आहे महाराज. काय आहे, तुम्हाला असं वाटेल आम्ही जाणते नाही का, आम्हाला कळत नाही का, आम्हाला समजत नाही का, मग आमचा संसार उगीच चालला का. म्हणून या शब्दावर माऊली जोर, म्हणून जाणते. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. वरच्या ज्या 3 ओव्याचं चिंतन आता सांगितलं, म्हणून माऊली खालच्या ओव्यामध्ये म्हणतात, म्हणून जाणते गुरु भजिते. गुरुची भजन कुणी करावं. जाणतेनी, जाणते कोण आहे, जाणीव नेणीव नेणी कोण्या ठाई. जाणीव आणि नेणीव एक जाणीवेचा भाग आहे, एक नेणीवेचा भाग. ज्यांना आपल्या जीवनाविषयी, ज्यांना या भवसागरात आल्यानंतर आपण काय करावं त्यांना कळलं, त्यांना जाणतं म्हणावं आणि त्या जाणत्याने काय करावं, गुरुचं भजन करावं. कारण गुरुचं भजनच त्याला या जीवनातून तरुण नेईल. आपण फक्त श्लोक म्हणतो, गुरुवर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुरवे नमः. पण आपण खरोखर मनापासून गुरुला विष्णू मानतो का, गुरुला शिव मानतो का, गुरुला ब्रह्म मानतो का. अशा प्रकारे ते त्या पद्धतीने जाणतेने गुरुचं भजन केलं पाहिजे, गुरुला भजलो पाहिजे. गुरुचरित्रामध्ये गुरुबद्दल फार उत्तम दृष्टांत दिले आहे की त्याच्यात बघा, त्याने कृतकार्य होईल. तुमचं या जीवनामध्ये आल्यानंतर फक्त संसार करणं, मुलं बाळ बायका मुलं, काय गाड्या घोडे, हे सामुग्री आपण जमा केली, हे कृतकार्य आहे का. नाही महाराज. का नाही का, काही कृत्यकार्य नाही, हे नाशिवंत आहे सगळं. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. किती संसार केला तर भवसागरातलं कृतकार्य होत नाही. का होत नाही, कारण ते खरं कार्यच नाही मनुष्य जीवनाचं. तो संसाराचा ओघ आहे, तो सद ओघाने आलेला आहे, ओघाने जाणार आहे. कारण संसार हा कधीच आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे होत नाही, तो जसा प्रारब्ध वशात असेल तसा होतो. म्हणून अनेक ठिकाणी साधू संत चिंतन मांडतात की संसार हा प्रारब्धावर सोडावा, संसार हा प्रारब्धावर सोडावा आणि परमार्थ प्रयत्नाने करावा. कारण परमार्थाला प्रयत्नशील राहावं लागतं. संसारात काही गरज नाही. लग्न केलं की मुलं होतात, लहानाची मोठं होतात, शिक्षण घेतात, लग्न होतात, संसार होतो, पण परमार्थ मात्र करावाच लागतो. आणि म्हणजे मग फायदा काय. आणि समजा आम्ही गुरुची भक्ती केली, आम्ही श्रीला शरण गेलो, तर फायदा काय. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. झाडाच्या बुडाला पाणी घातल्यानंतर प्रत्येक फांदीला, प्रत्येक पानाला पाणी घालावा लागत नाही. त्याप्रमाणे जर श्री गुरुला शरण गेले आणि श्री गुरुची शरणागती पत्करली तर
इतरत्र काही करण्याची गरज शिल्लक राहत नाही. शाखा फलो संतोषती, सगळ्या झाडाला हिरवेपणा येतो, सगळं झाड टवटवीत होतं. पण त्याच्याकरता तुम्हाला परमार्थिक जीवन तुमचं आणि असं संतोषित व्हावं असं वाटत असेल तर जाणतेने गुरु भजीचे, गुरुची सेवा करा, गुरुची भक्ती करा, गुरुने दिलेला मार्ग स्वीकारा, गुरुने दिलेला मंत्र सांभाळा, गुरुने दिलेली माळ सांभाळा, गुरुने काही पथ्य सांगितले असतील तेही सांभाळा. का? कारण गुरुला एकदा शरण गेलं की बाकीच्या गोष्टीकडे इतरत्र जाण्याची गरज नाही, इतर काही साधना करण्याची गरज नाही. म्हणून तुकाराम महाराज आवडला गुरु मानतात आणि त्यामध्ये वर्णन करतात. ज्ञानियाचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईशे, माझ पामराये काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी, ब्रह्मादिकाचे थे तुम्हा ओळंगणे, इतर तुळणे काय पुढे, तुका म्हणे नेलो युक्तीची आखोली, म्हणून ठेवली पायी डोई, मज पामराये काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. अशा प्रकारे आणि श्री गुरुला शरण गेलं पाहिजे. श्री गुरुला शरणागतीने आपल्या जीवनाचं कल्याण होतं. कारण या भवसागरातून तरुण जाण्याकरता गुरु सारखं दुसरं साधन नाही. म्हणून पुढे जाऊन सांगतात, त्याला दुसरा दृष्टांत देतात. तीर्थे ये त्रिभुवनी, सगळ्या तीर्थाचं स्नान करण्याकरता अनेक क्षेत्रात जावं लागतं. दोन प्रकार आहे बघा, तीर्थ आणि क्षेत्र. तीर्थ असेल तर क्षेत्र असेलच का, किंवा क्षेत्र तीर्थ असेलच का, असाही काही ठिकाणी भ्रम निर्माण होतो. कारण तीर्थ आणि क्षेत्र, तीर्थ म्हणजे जिथे पाणी आहे ते तीर्थ, आणि जिथे क्षेत्र जिथे भगवंताच्या स्थापना आहे, तिथे भगवंताच्या आणि मूर्तीची प्रतिष्ठापना तीर्थ क्षेत्र निर्माण केलं ते क्षेत्र आहे. जसं आता हरिद्वारला गेला तर हरिद्वारला फक्त तीर्थ आहे, क्षेत्र नाही. तिथे कुठल्याही देवाचं मोठं मंदिर नाही, पण तिथे जे गंगा वाहते त्या गंगेच्या तीर्थाला महत्व आहे. आता जसं तुम्ही प्रयाग क्षेत्राला गेलात, प्रयाग क्षेत्राला काय आहे? तीर्थ आहे. गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम आहे, ते तीर्थ आहे. तीर्थ क्षेत्राचं स्नान करण्याकरता कितीतरी ठिकाणी जावं लागेल, तिथे स्नान करावं लागेल. तीर्थे जे त्रिभुवनी, इथे क्षेत्र म्हटलं नाही बरं का. कारण काय, इथे मी का सांगितले तीर्थ तुम्हाला, कारण आपला तीर्थक्षेत्र हा शब्द आपला प्रचलित आहे, तीर्थ आणि क्षेत्र. पण माऊली ते वर्णन करताना काय म्हणतात का, तीर्थे जे त्रिभुवनी. तीर्थ म्हणजे काय? तीर्थ म्हणजे पाणी. सद्गुरूच्या चरणावर पाणी टाकून आपण जेव्हा ते ग्रहण करतो तीर्थ म्हणतात. सद्गुरूच्या चरणाचं तीर्थ घेतलं तसं ते तीर्थ. तीर्थ कुठं आहे तर हरिद्वाराला आहे, प्रयागाला आहे. आता काशी क्षेत्रामध्ये क्षेत्रही आहे, तीर्थही आहे. पंढरपूरला गेला तर देवही आहे आणि क्षेत्रही आहे. आळंदीला गेला तीर्थही आहे, क्षेत्रही आहे. परंतु काही ठिकाणी तीर्थच आहे. इतर ज्या ज्या पवित्र नद्या आहेत, अलकनंदा आहेत, काय मोठमोठ्या ज्या नद्या आहेत, अलकनंदा आहे, शरवी आहेत, मोठ्या ज्या वाहतात त्या क्षेत्राला स्नान करावं लागेल. पण ते तिथं जाण्याची गरज नाही. जर तुम्ही समुद्रामध्ये स्नान केलं तर परिणाम काय, सगळ्या तीर्थाचं स्नान घडतं. तसं सद्गुरूला जर शरण गेला, सद्गुरूची कृपा संपादन केली तर तुम्हाला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची होय देव गुरु, आपणची होय देव गुरु. आणि माऊली तर सुंदर सांगतात, श्री गुरुला शरण गेला परिणाम काय होतो. माऊली का बघा सांगतात, श्री गुरु सारे का आस्था पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरु तळवटी जो कोणी बैसला, काय गुण गुणे सांगा त्याला, ज्ञानदेव माने तरलो आता उतरलो गुरु कृपे, हृदयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. माऊली तर सुंदर सांगतात की एकदा श्री गुरु सारखा असता पाठी राखा आणि इतराचा लेखा कोण करी. एकदा श्री गुरु जीवनामध्ये आले, सद्गुरु आपल्या जीवनामध्ये आले, माऊली सारखे गुरु मिळाले, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मिळाला, भागवता सारखा ग्रंथ मिळाला, नाथांना तुम्ही गुरु केलं, तुकाराम महाराजांचा गाथा हातात आला, महाराजांना गुरु मानलं, नवे नवे गीता हातात आली,
तर म्हणजे गीता हातात आली पण काय करावं समजत नाही. समजण्याकरता एकच आहे, वसुदेव सुतम देवम कंस छादूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. महाराज भगवान श्रीकृष्णा शरणागती पत्करा, भगवान कृष्णाला शरण जा. गीता आपल्यावर कृपा करील, देव कृपा करील. एकदा का गुरुची कृपा झाली की मग मात्र आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, सगळ्या तीर्थामध्ये फिरायची गरज नाही. समुद्राला स्नान केलं, सगळं तीर्थ स्नान करतो. पुढचा एका दुसरा दृष्टांत माऊली देतात. नवरस आहेत, अनेक रस, अनेक विध रस आहेत. खारट आहे, आंबट आहे, तुरट आहे, गोड आहे, कडू आहे, असे अनेक रस आहेत. हास्य रस आहे, काय अनेक बोलणं बिभत्स रस आहे, बऱ्याच प्रकारचे रस आहेत. पण या सगळ्या रसामध्ये जर कदाचित अमृत रसाचं स्वादन जर आपल्याला प्राप्त झालं तर बाकीच्या सगळ्या रसांची चव अमृतापुढे फिकी आहे. नान महाराज तरी ठिकाणी सुंदर सांगतात, काय विठ्ठल विठ्ठल म्हटलं. अशा प्रकारे जर भगवंताचं नामस्मरण चिंतन जर झालं, जीवे गोड तीन अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे. जिभे गोड तीन अमृताचा रस. जर या जिवेवर विठ्ठल विठ्ठल नामाचा रस प्राप्त झाला तर परिणाम काय होईल? अमृत रस प्राप्त होईल. अमृत त्याच्यापुढे फिक्का आहे आणि अमृताचा रस मिळाला तर इतर रस सगळे पुढे आहे. म्हणून माऊली या सगळ्या वयांचं चिंतन आपल्या पुढे मांडून तैसा पुढत पुढती आणि पुन्हा पुन्हा, काय पुढत पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा. माऊली म्हणतात तसा पुढत पुढती पुन्हा पुन्हा आम्ही काय करतो तर आणि सानी ते दत्तोची मी अभिवंदिला श्री गुरुची. म्हणून पुन्हा 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 मी माझ्या श्रीगुरूला नमस्कार करतो, माझ्या श्रीगुरूला मी शरण जातो आणि शरण जाऊन जो अभिलाषित मनोरुची पूर्विता जो माझी जी इच्छा आहे, माझ्या मनाची अभिलाषा आहे, त्या सगळ्या आवडी रुची म्हणजे आवडीप्रमाणे श्री गुरु पुरवतात. म्हणून माऊली पहिल्या सुरुवातीला अध्यायात बोलून पहिल्या वेळा सांगून गेले, वेगवेगळी केलेली आहे. पुढे आता सांगणार आहे की हा गीता ग्रंथ जेव्हा मी लिहायला सांगायला घेतला तेव्हा माझ्या श्रीगुरूंनी कृपा केली, माझी अभिलाषा पूर्ण केली आणि गीता ग्रंथ मराठी भाषेमध्ये माझे बोलवून घेतला, माझी अभिलाषा पुरवली. अशा प्रकारे एवढं मोठं ज्ञान सांगण्याकरता जी गीता तुम्ही स्वीकारली, त्या गीतेचं महात्म्य, ती गीता कुठून आली, कशी आली, कुठं ती निर्माण झाली, याच्याबद्दल माऊली पुढे सांगतात. आता ऐका भारत माते, कारण आपण ज्या गीतेवर चिंतन करणार आहोत, ज्ञानेश्वरी चिंतन करणार आहोत, त्या ज्ञानेश्वरीचं त्या गीतेचं जन्मस्थान काय आहे, ती कुठे जन्माला आली, म्हणून त्याच्याबद्दल माऊली सुंदर सांगतात. आता अवधारा कथा गौन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. काय आहे? कारण जे महाभारती नाही ते लोकी नव्हे, ते आता पुढच्या वेळी माऊली सांगणारच आहेत. अवधारा कथा, तुम्ही आता लक्ष द्या या कथेकडं. चिंतनी विषय आहे. आपण जे गीता गीता म्हणतो त्या गीतेचं जन्मस्थान काय आहे, ती जी गीता कुठे जन्माला आली, तर त्या गीतेचा जन्म ज्या ग्रंथामध्ये झाला अभिनव उद्यान विवेक तरुचे. असं अभिनव, असं विशेष आणि उद्यान म्हणजे बगीचा असलेलं आणि जे विवेक तरुचे, कोणता तरू आहे, कोणता वृक्ष आहे, ते विवेक रूपी जो वृक्ष आहे, त्या वृक्षाचा जिथे आहे तो ग्रंथ, तो म्हणजे महाभारत. महाराज ना तरी सर्व सुखाची आहे. सर्व सुखाचं मूळ जे आहे ते सर्व सुखाचं मूळ असलेलं जे प्रमेय महानिधी आणि ते प्रमेयाचं जे असलेलं असा निधी धन आहे. नाना नवरस सुधाती परिपूर्ण, हे नाना प्रकारच्या रसाने अत्यंत परिपूर्ण असलेलं आणि असं ज्या येते की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्रदात्व सोट असे त्यांचे. असं ते परमधाम आहे प्रगट, ते सर्व विद्याचं मूळ पीठ आहे. शास्त्रदाता अत्यंत असा स्थान आश्रय आहे की ज्या भारतीय ग्रंथामधून सगळ्या कथांचा जन्म होतो. अनेक कथा सगळ्या ज्या जन्माला आल्या, नवीन नवीन लिहिल्या गेल्या, त्या सगळ्या मूळ महाभारत आहे. आणि वसोट आशेषांचं असं असलेलं जे सर्वांचं मूळ स्थान आहे ना, तरी सकळ धर्माचे माहेर. ज्या ग्रंथामध्ये
सकळ धर्माचं वर्णन, पितृधर्म, मातृधर्म, भ्रातृधर्म, सगळे धर्म ज्या ग्रंथात शिकवले गेले, राजधर्म, सगळे धर्म शिकवले, त्या धर्माचं माहेर, धर्म ग्रंथ असलेलं माहेर सज्जनाचं जीवार. आणि मग हा जो ग्रंथ आहे कोणाचा जिव्हाळा आहे, कोणाचा आवडता विषय आहे, तुझा अत्यंत जिव्हाळा देणार ज्या कुणाला, सज्जनाला. आणि लावण्य रत्न भांडार शारदेचे. शारदेने म्हणजे सरस्वतीने आपल्या संपूर्ण जेवढी विद्या, जेवढी कला, जेवढी वाघ विलासिनी तिला म्हटलं जातं, ती व्यासांच्या जिभेवर प्रकट होऊन आणि जिने त्या ग्रंथाचं निर्माण केलं, ज्या ग्रंथ लिहिण्याकरता गजाननाला बोलवलं गेलं, व्यासाने सांगावं, गजानन लिहावं, सरस्वतीने व्यासांच्या जिभेवर वास्तव्य करावं, अशी ती कथा. कोणती कथा? नाना कथा रूपे भारती. जेवढ्या विश्वात कथा आहेत त्या सगळ्यांचं मूळ महाभारत ग्रंथामध्ये आहे. प्रगटिल्यासे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची महाराज. आणि अशा या व्यास ऋषींची महामतीचा आविष्कार पूर्ण झाला म्हणून त्या ग्रंथाचा एवढा मोठा आविर्भाव आहे. पुन्हा कोणत्या ग्रंथाचा? महाभारत ग्रंथाचा. कारण महाभारतामध्ये या गीतेचा जन्म झाला. कारण महाभारत ग्रंथ काही लोकांच्या हात कल्पना असतात नाही का. काही लोक म्हणतात महाभारत ग्रंथ घरात ठेवू नये, महाभारत घडतं. आणि ज्यांच्या घरात महाभारत ग्रंथ नाही त्यांच्या घरात काही महाभारत नाही का? भावाचे भांडण नाही का? अरे महाभारत ग्रंथ त्याच्यामध्ये गीता आहे. नवे पुढे गेल्यावर अनुशासन पर्वामध्ये विष्णू सहस्रनाम आहे. भीष्माचार्याने जे धर्माला, संसारी माणसाला सहजपणे करून जाण्याचा जो मार्ग सांगितला विष्णू सहस्रनाम, ते अनुशासन पर्वामध्ये आलेलं आहे. आणि गीता ही भीष्म पर्वामध्ये आली आहे. हे दोन रत्न महाभारतामध्ये आहे. मग गीता घरामध्ये ठेवता येते, गीतेचं पारायण करता येतं. मग महाभारत ग्रंथ घरात ठेवायला काय अडचण आहे. पण आपल्या या खुलचट कल्पना, लोक म्हणतात रामायण घरात ठेवू नये, कारण म्हणजे घरात रामायण घडतं. एरवी काय तुमच्या घरात कमी रामायण आहे का? मग का अशा पवित्र ग्रंथाबद्दल काहीतरी अशा खुलचट कल्पना मनामध्ये आणून त्याचा तुम्ही तिरस्कार करता, ते ठेवत नाही, वाचत नाही. अशा प्रकारे हा म्हणून हा काव्य रावो. महाभारताला काव्यांचा राजा म्हटलं. आणि हा ग्रंथ गुरुवतीचा ठाव. आणि हा ग्रंथ मोठ्या थोरपणाचा अत्यंत ठाव आहे. आणि थोरी रसा झाला हो रसाळपणाचा. महाभारत ग्रंथाचं माऊली वर्णन करतात. इथून सगळे रस जन्माला आले. आधी तेवीच ऐकाणी की. आणि अजून ऐका, अजून पुन्हा वर्णन सांगता. हे दोन्ही शब्द स्त्री, सत्शास्त्री, शब्दरूपी लक्ष्मी आणि सत्शास्त्राचे. महाभारतामध्ये शब्दरूपी लक्ष्मी निघाली. आणि ती कशी निघाली? सत्शास्त्राचे. सगळं शास्त्रीयपणा सांभाळून, वेदांचं महात्म्य सांभाळून, उपनिषदाचं महात्म्य सांभाळून आणि महाबोधिक कोळीक जुनावली महाराज. अशा प्रकारे मोठा महाबोध तिने आपल्याला प्राप्त करून दिला. आणि नवे हे चातुर्य शहाणे झाले. या महाभारत ग्रंथ ज्याने वाचला असेल, ज्याने चिंतन केलं असेल, त्याचं चातुर्य म्हणजे आपली बुद्धी, चतुरता शहाणी झाली. आणि त्यात आलेले प्रमेय जे आहे त्याला रुची आली, त्यांचा तत्वार्थ कळाला, त्यांना गोडी आली. आणि सौभाग्य पोखले सुखाचे महाराज. सौभाग्य, सुखाला सौभाग्य प्राप्त व्हावं एवढं सामर्थ्य या ग्रंथ रचनेमध्ये आहे. आणि अजून पुढे फार सुंदर वर्णन करता. माधुरी मधुरता. आता माधुरी मुळातच गोड आहे आणि तिला अजून गोडी यावी म्हणून माधुरी मधुरता. शृंगारी श्रीकता. शृंगाराने आता सौंदर्य वाढावं. रूढपण उचिता दिशे भले. असं पुष्टत्व आलं. काय नवे त्याला श्रेष्ठत्व आलं, योग्यता प्राप्त झाली. आणि सुखाचे आणि दिसदे भले. हे कळावितपण कळा. येथे कुशलता, कलेलाही कळा प्राप्त झाली. कलेलाही कुशलता आली आणि पुण्याशी प्रताप आगळा. महाराज त्या महाभारत ग्रंथ जर वाचला तर त्याच्या पुण्याची गणती काय सांगावी. पुढे मला दृष्टांत देता. मनोनी जनमेजयाचे गिळा दोष हरले. आता सुंदर आहे, कारण आपलं चिंतन कमी असतं. आपण पुढे वाचत नाही, पाहत नाही. जेवढं कृतीपर्यंत प्रवचनामध्ये ऐकतो तेवढं आपल्याला माहित असतं. आता पुण्याशी प्रताप आगळा. महाभारत वाचल्यानंतर किती पुण्य प्राप्त होतं त्याचा माऊली दृष्टांत देतात. तो दृष्टांत असा. जन्मेजयाचे आवडीला दोष आला. हा जन्मेजय कोण? प्रश्न आहे.
राजा परीक्षितीने रानामध्ये शिकारीला गेले असताना एक मृत पडलेला सर्प शशांक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचा मुलगा शृंग ऋषीने ते पाहिलं. त्यांना क्रोध आला. त्यांनी शाप दिला, ज्याने माझ्या बापाच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प टाकला त्याला 7 दिवसात सर्पजन्य मृत्यू येईल. आणि अशा प्रकारे जेव्हा हे राजाला कळालं तेव्हा मृत्यू वाचण्याकरता आणि शुकमुनींना पाचारण करून 7 दिवस भागवत रात्रंदिवस बसून ऐकलं. त्यांचा हा मुलगा जन्मेजय राजा. आणि हा जन्मेजयाला राज्य देऊ दिलं. आणि दिल्यानंतर गंमत पुढे अशी झाली की जेव्हा आपल्या वडिलाचा मृत्यू सर्प चावून झाला म्हणून सर्पाचा सूड घेण्याकरता या जन्मेजयाने सर्प सत्र आयोजित केलं. आणि सर्प सत्र आयोजित करून जेव्हा यज्ञ क्रिया सुरू झाली त्या यज्ञामध्ये अनंत सर्पाच्या आहुती पडू लागल्या. आणि एवढ्या आहुती पडल्या, एवढे सर्प मारले गेले. आणि तक्षक नावाचा जो सर्प राजा परीक्षेला डसला होता, चावला होता, तो सर्प मात्र इंद्राच्या आश्रयाला गेला. आणि इंद्राच्या आश्रयाला गेल्यामुळे तो येईना. शेवटी इंद्रासहित बोलवण्याची प्रक्रिया केली. असती कुणी ते येतात, सांगतात राजा हे सगळं थांबव, कारण एक सर्प चावल्यामुळे हजारो सर्पाची हत्या तुला घडली, महापाप तुला घडलं. आणि अशा प्रकारे तुला आता या पापाची आणि याचे हे पाप तुला फेडण्याकरता काही साधन तुझ्याकडे नाही. पुन्हा पाप करू नको, तक्षकाला अभय दे आणि इंद्रासहित त्याचा बळी देऊ नको. शेवटी राजाला ते पडलं, जन्मेजयाला पडलं. जन्मेजयाने ऐकलं आणि ऐकल्यानंतर परिणाम काय झाला, शेवटी आता पुन्हा जेव्हा एकत्र बसले तेव्हा एवढ्या मोठ्या सर्प हत्येचं पाप माथी आलं. जन्मेजयाचे लीळा आवडीला दोष हारले ही कथा तुम्हाला सांगत आहे. कारण काय आहे, तुम्हाला जन्मेजय माहित नाही, काय लीळा दोष कळले नाही. आणि अशा प्रकारे जेव्हा राजा बसला आणि तिथे जेव्हा तो यज्ञ चालू होता त्या यज्ञामध्ये 18 ऋची होते. ऋची म्हणजे काय, वेद मंत्र म्हणणारे ब्राह्मण होते. ते ऋच्या म्हणत होते. पण तो तक्षक आणि इंद्र आहुतीत आला नाही म्हणून राजा चिडला आणि हातात पाणी घेताना शाप दिला, तुम्ही मृत व्हा. ते 18चे 18 ब्राह्मण मृत झाले महाराज. आणि मृत झाल्यामुळे एवढं मोठं एक ब्राह्मण मारला, तेवढं मोठं ब्रह्म हत्या घडली. आता 18 ब्राह्मण मेल्यानंतर या सगळ्याचा दोष राजा जन्मेजयावर आला. आणि जन्मेजयावर दोष आल्यामुळे आता हे पाप कसं जाईल म्हणून व्यासाने याचना केली. व्यासाने वैशंपायनाला पाठवलं आणि काय केलं ऐका. व्यासाने वैशंपायन नावाच्या त्यांच्या शिष्याला पाठवलं आणि जन्मेजय रडू लागला, धाय मोकळून महाराज फार मोठा अपराध झाला, त्या ब्रह्महत्येतून मी कसा मुक्त होऊ. सांगितलं काही हरकत नाही. व्यासाने जो मला मार्ग सांगितला तो मी तुला सांगतो. तेव्हा आणि राजाला सांगितलं तू बस, मी तुला महाभारत ऐकवतो, तुझे सगळे दोष नष्ट होतील. म्हणून पुण्याशी प्राप्त वागळा. या महाभारत ग्रंथ वाचनाचं पुण्य किती आहे त्याचं सामर्थ्य सांगण्याकरता राजा जन्मेजय दृष्टांत दिलेला आहे. अशा प्रकारे जेव्हा आणि वैशंपायन महाभारत सांगायला बसले, जन्मेजय ऐकायला बसला. 18 पर्यंत ब्राह्मणाचे पडलेले आहे. आणि जन्मेजय आणि वैशंपायनाला सांगण्याप्रमाणे 18 फूट लांबीचं ते काळं कापड आणि मध्ये पडदा लावण्यात आला. जेव्हा पहिलं पर्व झालं, पहिलं पर्व झाल्याबरोबर त्या 2 फुटाचा कापडाचा भाग पांढरा झाला आणि त्याच्यासमोर असलेला ब्राह्मण उठून बसला. अशा प्रकारे हे 18 पर्व ऐकल्यानंतर ते 18 ब्राह्मण जिवंत झाले. आणि जन्मे राजाचं ब्रह्महत्येचं पाप नष्ट झालं. म्हणून जन्मेजयाचे आवडला दोष हरले. एवढं महाभारतीय ग्रंथाचं एवढं मोठं महत्व आहे. आणि तुमच्या आमच्या बावळटपणाला सीमा नाही. कारण तुम्ही आम्ही एकच घेऊन बसलो, महाभारत घरात ठेवू नये. महाभारत घरात ठेवलं की काय होतं, महाभारत घरात ठेवलं की घरात महाभारत घडतं. मग आपल्या घरात काय महाभारत कमी आहे का. अशा प्रकारे आणि म्हणून जन्माचे जवळ दोष हारले. या महाभारत ग्रंथाच्या आणि श्रवणाने राजा जन्मेजयाचे 18 ब्राह्मण हत्येचं पाप संपलं. म्हणून पाहता नाविक रंगरुची आगळी गुन्हा बिकर बहुवशीत असा अत्यंत सुंदर असा महाभारत ग्रंथ आहे. भानू ते जे धवळे जैसे त्रैलोक्य दिशे उजळले, व्यासमती गळी विश्व. जसं सूर्य उगवल्यावर प्रकाश पडतो, विश्व धुवून निघतं, तसं व्यासाच्या बुद्धीने असा सुंदर ग्रंथ हा निर्माण झाला. म्हणून का सुंदर वर्णन केलं का सुक्षेत्री बीज पेरिले काय. आणि
तसे तळ विषय वगैरे त्यानंतर विषय त्रिबीज घातले ते आपल्या तसे भारत एवढे अर्थात ज्याप्रमाणे सुक्षेत्रात बीज पेरावं बीज चांगलं असावं आणि त्याची उत्पत्ती चांगली व्हावी तशा प्रकारे व्यासाच्या मतीने हे महाभारत लिहिलं गेलं. अत्यंत सुंदर आहे. ते अर्थात त्याच्यामध्ये निर्माण ज्ञान मात्र अर्थ आहे. सगळे शिकण्यासारखे आहे. ज्यांना वेद वाचता येईल त्यांनी महाभारत वाचावं. अशा वेळी नाना तंत्र विसजे नाद नागराची होईजे व्यासुदे धवळत सकळ. आणि की प्रथम वैसा काही दृष्टांत देतात की त्या ग्रंथाची सुंदरता किती आहे. प्रथम वैसा काळी जशी मुलगी जेव्हा वयामध्ये येते तेव्हा तेवढी सुंदर दिसते. लावण्याची नवाळी प्रगटे आयशी अंगणा आणि आगळी अंगणांगी रात्री उद्यानी माधवीकडे वसंत ऋतू यावा आणि संपूर्ण वन ज्याप्रमाणे शिशुभीत व्हावं आजूबाजू कानी उघडे आपण द्या परी. अशा प्रकारे या महाभारत ग्रंथाचं आणि वर्णन करतात. म्हणून महाभारती नाही ते लोकी नो येती येणे कारणे म्हणे पे पायी व्यासुष जगत्रय. ऐशी हे जगी सुरस कथा ते जन्मभूमी परमार्था मुनी संगमनाथा जन्मे द्या जे अद्वितीय उत्तम पवित्र निरुपम और मंगलधाम अवधारी जोजी. अशा प्रकारे अशी ही जी मंगल कथा आहे ती व्यासाच्या आज्ञेने मुनी मुनी म्हणजे कोण तर व्यास महर्षी आपला वैशंपायन ऋषी आणि जन्मे राजाला ही कथा सांगतात. त्याच्या त्या भारत महात्म्य ऐकून भारत कथा ऐकून 18 पर्व ऐकून 18 प्रमाणे हत्याचा लागला दोष जन्मेजाच्या वेळा दोष हरले याच्याबद्दल आपण बोलत होतो. महाभारत ग्रंथाचं महात्म्य वर्णन केलं आणि त्या महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये गीतेचा जन्म झाला. गीता जन्माला आली त्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये चिंतन करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल 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 पुंडलिक वरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभू रामचंद्र महाराज नवसिद्धा नवनारा नवनाथ महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर भगवान दासरम स्वामी महाराज की जय.